23 नोव्हेंबर 2025 ची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. परीक्षा जशी जवळ येते तेव्हा जास्तीत जास्त प्रश्न सोडवून पाहणे हा एकमेव पर्याय परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी असते. पहिला प्रश्न आहे म्हणजेच इंग्रजीचा 31वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 31 म्हणजे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. मिनिंगफुल वर्ड आपल्याला इथे तयार करायचं आहे खालच्या अल्फाबेट पासून, आणि त्याचे जे खालचे पर्याय आहे म्हणजे अंक आहेत त्या अंकाचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर याचं पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे आणि तो शब्द होते नॅचरल. पुढचा 32वा प्रश्न आहे. चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. ही फिनिश हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक्स. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. हॅव्हिंग फिनिश हिज होमवर्क ही पुट अवे हिज बुक्स. आता हे उत्तर का बरोबर? तर सिंपल सेंटेन्समध्ये एकच मुख्य क्रियापद असते. हॅव्हिंग फिनिश हे पार्टिसिपल वापरून 2 वाक्याचे एकत्रीकरण योग्यरित्या केले आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1. प्रश्न पुढचा आहे 33वा. नेम ऑफ द अंडरलाईन क्लॉज इन द गिव्हन सेंटेन्स. आणि अंडरलाईन जी दिलेली आहे आपल्याला वेअर द ॲक्सिडेंट ऑकर्ड, याला अंडरलाईन दिलेली आहे. तर हा आहे पर्याय क्रमांक 2 ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता जे अंडरलाईन केलेला क्लॉज आहे ते आपल्याला द हाऊस या नामाबद्दल अधिक माहिती देत आहे, म्हणून हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. प्रश्न 34वा आहे. चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री फॉर द गिव्हन सेंटेन्स. द लॉयन इज द मोस्ट फेरोशियस ऑफ ऑल ॲनिमल्स. तर याची डिग्री ओळखायची आहे. सगळे वाक्य दिलेले आहेत 4. तर याच्यातलं वाक्य कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 3 नो अदर ॲनिमल इज ॲज फेरोशियस ॲज द लॉयन. तर फेरोशियस म्हणजे काय? आक्रमक किंवा हिंस्त्र. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आणि मित्रांनो पॉझिटिव्ह डिग्री आहे. पॉझिटिव्ह डिग्री करताना नो अदर अधिक नाऊन प्लस ॲज अधिक ॲडजेक्टिव्ह प्लस एस प्लस सब्जेक्ट ही रचना वापरली जाते. ती पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पुढचा प्रश्न घेऊ 35वा. स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाईन वर्ड. आणि वाक्य आहे माय व्ह्यूज आर क्वाईट इन अकॉर्डन्स विथ दोज ऑफ द युनिव्हर्सिटी कमिशन. दोज खाली अंडरलाईन आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच सांगायचं आहे दोजची. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे. येथे दोज हे व्ह्यूज या नामाच्या जागी आले आहे आणि ते निर्देश म्हणजे डेमॉन्स्ट्रेट करत आहे, म्हणून येथे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे. प्रश्न 36वा. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स. द वर्ल्ड हॅज बीन इन्फेक्टेड विथ अवर इल मॅनर्स. तर यामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे? टेन्स. तर याचा पर्याय क्रमांक 3 प्रेझेंट परफेक्ट टेन्स हे उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. वाक्यात हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल्स हे रूप आहे जे प्रेझेंट परफेक्ट टेन्स दर्शवते, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड. आणि वर्ड आहे ॲसिमिलेट. तर याचा नियरेस्ट वर्ड आहे ॲब्सॉर्ब. ॲब्सॉर्ब म्हणजे काय? तर म्हणजे ॲसिमिलेट म्हणजे काय? तर आत्मसात करणे किंवा शोषून घेणे. आणि ॲब्सॉर्ब हे त्याचा समानार्थी शब्द आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 38वा. चूज द वर्ड अपोजिट इन द मिनिंग टू द गिव्हन वर्ड. आपल्याला अपोजिट पाहायचं आहे. तर आपल्याला अपोजिट येईल आपल्याला इथे पर्याय क्रमांक 3 ॲबुडन्स. इथे आपल्याला डिअर्स दिलेला आहे. डिअर्सचा विरुद्धार्थी आहे ॲबुडन्स. कारण डिअर्थ म्हणजे कमतरता किंवा टंचाई आणि ॲबुडन्स म्हणजे विपुलता, त्याच्यामुळे हे दोन्ही विरुद्धार्थी आहेत. प्रश्न 39वा. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिव्हन एक्सप्रेशन.
म्हणजे या संपूर्ण याच्यासाठी आपल्याला एक वन वर्ड शोधायचं आहे आणि दिलेलं एक्सप्रेशन आहे अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड ऑर गॉड्स. म्हणजे यावरून आपल्याला कळते की देवावर विश्वास न ठेवणारा वगैरे असा आहे, त्याला आपण म्हणतो अथिस्ट. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच नास्तिक किंवा निरीश्वरवादी त्याला आपण म्हणतो. प्रश्न 40वा आहे सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द अक्युज्ड फिलिंग ब्लँक्स टू द जज फॉर मर्सी. तर येथे आपल्याला पर्याय क्रमांक 1 अपील्ड म्हणजेच काय तर दयेसाठी न्यायालयात अपील किंवा विनंती केली जाते, त्याला आपण इथे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 41वा चूज द करेक्ट फ्रेझल वर्ब टू फिल इन द ब्लँक. कैलास ट्राईड हिज लेवल बेस्ट बट कुड नॉट ब्लँक स्पेस हिज एक्झामिनेशन. तर इथे पर्याय क्रमांक 3 गेट थ्रू हा पर्याय येईल. गेट थ्रू म्हणजे परीक्षा उत्तीर्ण होणे, म्हणजेच कैलास ट्राईड हिज लेवल बेस्ट बट कुड नॉट गेट थ्रू हिज एक्झामिनेशन असं हे वाक्य होईल. पुढचा प्रश्न आहे चूज द अल्टरनेटिव्ह दॅट बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिवन इडियम. टू स्पिल द बीन्स. टू स्पिल द बीन्स म्हणजे गुपित उघड करणे. तर याच्याशी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 टू रेव्हल सिक्रेट इन्फॉर्मेशन. पुढचा 44वा प्रश्न आहे रिअरेंज द जम्बल पार्ट्स ऑफ द सेंटेन्स विच आर लेबल्ड P, Q, R and S टू प्रोड्यूस अ मिनिंगफुली करेक्ट सेंटेन्स. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 QSRP. तर या अल्फाबेट प्रमाणे हे वाक्य वाचून घ्या व्हिडिओ पॉज करून. पुढचा प्रश्न आहे चूज द सुटेबल आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. वन ऑफ फिलिंग ब्लँक्स मोस्ट कॉमन कॉज ऑफ malnutrition इज अनहॅपी अनहेल्दी लाईफ. तर येथे पर्याय क्रमांक 2 द आणि एन. पुढचा प्रश्न आहे चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स पाहिजे आपल्याला. 4ही सेंटेन्स तुम्ही वाचून घ्या. तर पर्याय क्रमांक 4 हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. ही हंग द पिक्चर ऑन द वॉल. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट प्रिपोजिशन्स टू फिल इन द ब्लँक्स. बुद्धिझम टीचेस दॅट फ्रीडम ब्लँक स्पेस डिझायर विल लीड टू एस्केप ब्लँक स्पेस सफरिंग. तर येथे अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही ठिकाणी फ्रॉमच येते. प्रश्न पुढचा 48वा चूज द अल्टरनेटिव्ह विच इज क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. आणि सेंटेन्स आहे माय फ्रेंड यूज टू रिगेल अस विथ अनेक्डोट्स. तर याचा योग्य पर्याय आहे एंटरटेन. कारण रिगेल म्हणजे काय, म्हणजेच मनोरंजक गोष्टी सांगून मनोरंजन करणे आणि एंटरटेन म्हणजे सुद्धा मनोरंजन. पुढचा प्रश्न आहे चूज द अल्टरनेटिव्ह विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड आणि अंडरलाईन वर्ड आहे स्टेशनरी. ही क्लाइंब अप अ स्टेशनरी वॅगन. तर याचं योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 मुव्हिंग. आपल्याला अपोजिट सांगायचं होतं आणि ते स्टेशनरी म्हणजेच काय तर ते स्थिर, त्याच्या विरुद्धार्थी काय आहे मुव्हिंग, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1. पुढचा 50वा प्रश्न आहे चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्टली योग्य स्पेलिंग असलेलं पाहिजे आहे आपल्याला. तर योग्य आहे पर्याय क्रमांक 3 वर्सटाईल. हे स्पेलिंग बरोबर आहे. वर्सटाईल म्हणजे अष्टपैलू. वर्सटाईल पर्सनॅलिटी आपण म्हणतो ना, अष्टपैलू पर्सनॅलिटी त्याला म्हणतो आपण. प्रश्न 56वा आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ए आणि द हे 2 शब्द इथे येतील. पुढचा प्रश्न आहे
चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. पीपल हू आर अवेअर्स blank space hard work generally do not succeed blank space life. तर याचा पर्याय क्रमांक 2 टू आणि इन या दोन रिकाम्या जागांमध्ये येतील. अवेअर्स म्हणजे काय तर विनमुख आणि सक्सीड इन म्हणजेच यशस्वी होणे. प्रश्न 58वा. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द गिव्हन लाईन. ऑन द डेक द रोअर टेक्स हिज स्टँड. याचा आपल्याला फिगर ऑफ स्पीच सांगायचं आहे. तर याचा आहे पर्याय क्रमांक 3 इन्व्हर्शन. पर्याय क्रमांक 3 म्हणजे जेव्हा वाक्याची नैसर्गिक शब्दरचना बदलली जाते. उदाहरणार्थ काय येते द रोअर टेक्स हिज स्टँड ऑन द डेक, तेव्हा इन्व्हर्शन अलंकार होतो. प्रश्न 59वा आहे. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन of the given sentence. A lady missionary gave him a black bow. तर येथे पर्याय क्रमांक 1च आहे. He was given a black bow by a lady missionary. हे याचं योग्य पर्याय आहे जो करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे त्याचा. आणि शेवटचा प्रश्न आहे. चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन फॉर द गिव्हन सेंटेन्स. आणि सेंटेन्स आहे रमेश सेड टू द ॲस्ट्रॉलॉगर व्हेन शॅल आय गेट ॲट हिम. तर याचं नेहमी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडनं मागत असतो, परंतु मी याचं उत्तर देणार आहे. फक्त या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला हवे असल्यास यस कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. तर याचा पर्याय क्रमांक 3 आहे. रमेश आस्क टू ॲस्ट्रॉलॉगर व्हेन ही वूड गेट ॲट हिम. मित्रांनो, आपण जर यूट्यूबला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा, व्हिडिओ सेव्ह करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा. लवकरच अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.